महादेवी हत्तीन पुन्हा नांदणी मठाकडे परत जावी यासाठी महाराष्ट्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्याचा निर्णय घेतला असून या निर्णयाला वनतारानेही सकारात्मक प्रतिसाद दिला आहे। या संदर्भात आज मुंबईत वनताराच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी सविस्तर चर्चा झाल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे। महादेवी हत्तीला सुखरूप परत नांदणी मठात देण्यासाठी राज्य सरकारने जे पाऊल उचलले आहे त्यात सहभागी होण्याचा निर्णय वनताराने घेतला आहे असं मुख्यमंत्री फडणवीस यांनी म्हटलंय। या चर्चेदरम्यान वनताराच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले की आम्ही केवळ सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन केले। महादेवी हत्तीचा ताबा घेण्याचा आमचा कोणताही हेतू नव्हता। महत्त्वाचे म्हणजे कोल्हापूर जिल्ह्यातील नांदणी मठानजीक वन विभागाने निवडलेल्या जागेवर महादेवी हत्तीसाठी पुनर्वसन केंद्र उभारण्यास राज्य सरकारला सर्वतोपरी मदत करण्याची तयारीही वनताराने दर्शवली आहे। विविध समाजांच्या धार्मिक भावना आम्ही पूर्णतः समजून घेतो आणि त्यांचा सन्मान करतो असंही वनताराच्या अधिकाऱ्यांनी यावेळी नमूद केलंय। बाबा आज येताना बासुंदी घेऊन या ना। अगं कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना। ऐकलं, गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय। खरं सांगू, मलाही खावीशी वाटतेय। पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी।